मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड पाईप फिटिंग याविषयी माहिती पाहत आहोत। तर त्याचे प्रकार आणि उद्देश याविषयी आपण अभ्यास करूया। तर आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेड्युसर, कोनिकल रेड्युसर, कॉन्सेंट्रिक रेड्युसर, इसेंट्रिक रेड्युसर याविषयी माहिती पाहिली। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एल्बो आणि इतर टी, बेंड, रिड्युसिंग टी याविषयी माहिती पाहूया। साधारणतः एल्बोचा उपयोग पाईपलाईनच्या 90 अंशात व 45 अंशात वळवण्यासाठी या एल्बोचा उपयोग केला जातो। एल्बोचा उपयोग पाईपलाईनला 90 अंश ते 45 अंश वळवण्यासाठी करतात। याच्या आतील बाजूस थ्रेड पाडलेले असतात। एल्बो हे शॉर्ट रेडियस एल्बो आणि लॉंग रेडियस एल्बो या प्रकारात मिळतात। शॉर्ट रेडियस एल्बोला असलेली रेडियस ही पाईपलाईनच्या बोरच्या व्यासाइतकी असते। लॉंग रेडियस एल्बो ही पाईपलाईनच्या बोरच्या व्यासाच्या 1.5 पट असते। 45 अंश एल्बोचा उपयोग पाईपलाईनला 45 वळवण्यासाठी करतात, 45 डिग्रीत वळवण्यासाठी करतात। एल्बोच्या दोन्ही टोकास इंटरनल थ्रेड्स असल्याने त्याला एल्बो म्हणतात। तर एल्बोच्या एका टोकास एक्सटर्नल थ्रेड व दुसऱ्या टोकात इंटरनल थ्रेड असेल तर एल्बो मेल आणि फिमेल म्हणतात। बेंड हा 90 अंशात बेंड केलेला पाईपचा तुकडा असतो। याच्या दोन्ही टोकास आतील बाजूने थ्रेड असतात, मात्र बेंडची त्रिज्या ही एल्बोपेक्षा जास्त असते। याचा उपयोग पाईपलाईनला 90 अंशात वळवण्यासाठी केला जातो। टी बॅचचा आकार टी अक्षराप्रमाणे असतो। सरळ रेषेतील पाईपलाईनला त्याच्या व्यासाची दुसरी बॅच लाईन 90 अंशात जोडण्याकरता टी बॅचचा उपयोग करतात। दोन्ही टोकांवर इंटरनल थ्रेड असतात। टी बॅचची मापे नेहमी A, B, C याप्रमाणे दिलेली असतात। रिड्युसिंग ट्री बॅच याचाही टी आकाराप्रमाणे असतो, परंतु यातील समोरासमोरील दोन्ही टोकाकडील व्यासाचा सारखाच आकार असतो व त्यांच्या 90 अंशात असलेल्या तिच्या तोंडाचा भाग कमी असतो आणि दोन्ही बाजूला व्यास जास्त असतो। क्रॉस किंवा क्रॉस टी याचा आकार प्लस चिन्हाप्रमाणे असतो। यात 4 मार्ग असून ते सारख्याच व्यासाचे असतात। चारही तोंडावर आतील बाजूस थ्रेड असतात। चारही दिशांकडून येणाऱ्या सारख्याच व्यासाच्या पाईपलाईन एका ठिकाणी एकमेकांना जोडण्यासाठी क्रॉसचा उपयोग करतात। याला फोरवे असेही म्हणतात। पाईप नेपल्स हा पाईपचा एक लहान तुकडा असतो। पाईप नेपलच्या दोन्ही बाजूवर थ्रेड्स असतात। याचा उपयोग 2 किंवा त्यापेक्षा जास्त पाईप एकमेकांना जोडण्याकरता करतात की ज्यामुळे पाईपची लांबी वाढवता येते। पाईप नेपलचे प्रकार पडतात। क्लोज नेपल पाईप याची लांबी अतिशय कमी असते व याच्या बाहेरील भागावर पूर्ण लांबीत थ्रेड पाडलेले असतात। दुसरा प्रकार आहे शॉर्ट नेपल। या नेपलच्या दोन्ही बाजूला एक्सटर्नल थ्रेड्स पाडलेले असतात व मध्यभागी कमी लांबीचा प्लेन भाग ठेवलेला असतो। पुढचा आहे लॉंग नेपल्स। या नेपलच्या दोन्ही टोकांकडून थ्रेड्स पाडलेले असतात, पण मध्यभागी असलेला प्लेन लांबीचा भाग जास्त असतो, त्याला लॉंग नेपल असे म्हणतात। हेक्सागोनल नट हा पाईप निपलच्या मध्यभागी असतो की ज्यामुळे स्पॅनर अथवा रेंजच्या साहाय्याने नेपलची खोलखाल करणे सोपे जाते।